ठीक आहे. आपला जो सिलेबस असणार आहे हा स्टार्टिंगला आपण पहिला चॅप्टर घेतोय आपण सायकोलॉजी. त्याच्यामध्ये आपण स्टॉक मार्केटमध्ये जर आपण उतरतोय तर माइंडसेट ॲक्च्युअलमध्ये कसा बनायला पाहिजे आपण, हा त्याच्यामध्ये आपण शिकतोय. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू डिफरन्स सोड इन स्टॉक मार्केट, त्याला टर्मिनॉलॉजी देखील असं बोलत आहेत. त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ शेअर मार्केट, इंट्रोडक्शन ऑफ कमोडिटी मार्केट, इंट्रोडक्शन ऑफ करन्सी मार्केट, त्यानंतर टाइप्स ऑफ चार्ट, जॅपनीज कॅन्डल स्टिक्स. त्यानंतर आपण मार्केटचे ट्रेंड्स, सपोर्ट रेजिस्टन्स, चार्ट पॅटर्न्स, मूविंग ॲव्हरेज, RSI, सुपर ट्रेंड, बॉलिंजर बँड्स, मल्टिपल टाइम फ्रेम्स, फिबोनाची रिट्रेसमेंट, फंडामेंटल ॲनालिसिस अँड त्यानंतर आपण क्वेश्चन आणि आन्सर सेशन्स घेणार. हा आपला स्टार्टिंगला जो सिलेबस असणार आहे हा फाउंडेशनवाला पूर्ण सिलेबस असणार आहे इंटरमिडिएटपर्यंतचा. त्याच्यानंतर ॲडव्हान्सवाला जो असणार आहे त्यात फक्त ऑप्शन्स मार्केट असणार आहे. बट हे आधी हा सिलेबस पूर्ण संपल्याच्या नंतर काही टास्क असतात, ते टास्क जर आपण कंप्लीट केले, म्हणजे जसं की आपण टास्क देतो की हा जर पूर्णपणे कंप्लीट केला सिलेबस, त्यानंतर याच्या बेसवरती जर तुम्ही सेल्फ ॲनालिसिस जर करत असाल, सेल्फ ॲनालिसिस करून जर तुम्ही 50 स्टेटचं टार्गेट जर कंप्लीट केलं, 50पैकी जर तुमचे मिनिमम 40 स्टेट जर बरोबर येत असतील, तर मग तुम्ही ऑप्शनच्या बॅचसाठी कॅपेबल आहात असं समजलं जातं. ताकी तुम्ही त्याच्यामधला प्रॉफिट लॉस बिअर करू शकता, प्रॉफिट लॉस ॲक्सेप्ट करू शकता. प्रॉफिटचं म्हणजे ॲक्च्युअली जो मार्केटचा व्हॉल्यूम आहे, ओलॅटिलिटी आहे, ते तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता, त्याला हँडल करू शकता. केव्हा जर तुम्ही पूर्ण 50 स्टेटचं टार्गेट सेल्फ ॲनालिसिस करून जर कंप्लीट करताय आणि त्याच्यापैकी जर फक्त 40 स्टेट मिनिमम जर बरोबर येत असतील तरच. सो मनोज सर, मैंने अभी तक ये बताया है कि अपना जो सिलेबस अपना स्टार्टिंग का है. अपन स्टार्टिंग साइकोलॉजी का चैप्टर लेते हैं, वहाँ पे हम आपको सिखाते हैं कि अगर आप स्टॉक मार्केट बिजनेस में अगर आ रहे हैं तो आपका माइंडसेट कैसा होना चाहिए, कौन से गलत सोच लेकर, मतलब गलत एक्सेप्टेशंस लेकर हम यहाँ पे जो आते हैं, तो किस एक्चुअल में रियलिटी क्या है हम यहाँ पे समझाते हैं आपको. उसके बाद सेकंड चैप्टर है अपना टर्मिनोलॉजिस्ट के अंदर अपन क्या सिखाते हैं, जो भी स्टॉक मार्केट के अंदर डिफरेंट वर्ड्स है, जो भी कुछ ऐसे शब्द है जो आपको कभी सुनने के लिए मिले नहीं है, वो शब्द हम स्टार्टिंग को लेते हैं. जो लोग बिगिनर्स है मार्केट के अंदर, तो उनके लिए ये चैप्टर्स बहुत अच्छा रहता है. फिर इंट्रोडक्शन ऑफ शेयर मार्केट, कमोडिटी मार्केट, करेंसी मार्केट. उसके बाद चार्ट पैटर्न अपन सिखाते हैं, जापानीज कैंडलस्टिक्स अपन लेते हैं, जो इंपॉर्टेंट कैंडलस्टिक्स है वो हम यहाँ पे लेते हैं. उसके बाद मार्केट के ट्रेंड्स कैसे रहते हैं, और सपोर्ट रेजिस्टेंस क्या रहता है, चार्ट पैटर्न्स, मूविंग एवरेज, RSI, सुपर ट्रेंड, बॉलिंगर बैंड्स, मल्टीपल टाइम फ्रेम्स, फिबोनाची रिट्रेसमेंट एंड फंडामेंटल एनालिसिस. ये सारी चीज़ें हम लेते हैं. उसके बाद आपको कुछ क्वेश्चन एंड आंसर सेशंस होता है. क्वेश्चन आंसर सेशंस के बाद आपको ये कुछ टारगेट दिया जाता है आपको ट्रेड का. आपको सेल्फ एनालिसिस करके सेल्फ ट्रेड लेना होता है. 50 ट्रेड का आपको टारगेट दिया जाता है. उस 50 ट्रेड के बाद अगर आप मिनिमम 40 ट्रेड अगर आपके बरोबर आते, 40 ट्रेड अगर आपके बरोबर आते, तो फिर आप एडवांस ऑप्शंस मार्केट के लिए आप कैपेबल बन चुके हो ऐसा माना जाता है. अगर आप 40 ट्रेड मिनिमम अगर आपके बरोबर नहीं आते, तो ये समझा जाता है कि आप ऑप्शन मार्केट के लिए कैपेबल नहीं है. आप वो वाली वोलेटिलिटी, वो वाला क्या बोलते हैं उसके, जो मैनिपुलेशंस होता है, वो जो उसकी स्पीड होती है, जो प्रॉफिट लॉस होता है, वो आप एक्सेप्ट नहीं मतलब करने के लिए कैपेबल नहीं, ये समझा जाता है. तो ये वाला सिलेबस हम स्टेप बाय स्टेप लेंगे. तो आज वाला पहला चैप्टर अपन लेते हैं कि माइंडसेट मेकिंग. तो यहाँ तक आपको समझ में आया मैंने जो भी कुछ बताया मनोज सर आपको? माइक ऑन कर सकते हैं आप. जब मला आपको कळलं कुछ सर. क्वेश्चंस पूछना है या फिर कुछ आंसर देना है तो आप माइक ओपन कर सकते हैं. मला कळलं सर. ओके मनोज सर आपको? मनोज सरांचा माइक चालू नाही आहे का?
का लेफ्ट झाले तर मग मी आता 4-5 महिने 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये मी गाडी घेईल, प्लॉट घेईल, बंगलोज घेईल, वेगवेगळ्या प्रकारचे फर्म्स याच्यामध्ये येतात. सो ॲक्च्युअलमध्ये असं मार्केट्समधनं काहीही होत नसतं. हा एक प्रोफेशनल लोकांचा बिझनेस आहे आणि हा बिझनेस करण्यासाठी आपल्याला प्रोफेशनलच बनावं लागेल. जर आपण प्रोफेशनलपणे जर बिझनेस नाही केला तर आपला हा बिझनेस लॉसमध्ये जाऊ शकतो, जसे अदर बिझनेस लॉसमध्ये जातात. जसं अदर बिझनेसमध्ये किंवा अदर प्रोफेशन्समध्ये जर अदर बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये आपण काय करतो, चाहे तुमचं शॉप असेल, तुम्ही एक योग्य टायमाला शॉप येऊन ओपन करता, योग्य टायमालाच तो शॉप्स बंद करता. त्या शॉप्समध्ये तुमचं येण्याचं जाण्याचं टाईम फिक्स असेल, तुम्हाला काय काय तुमचे कॅल्क्युलेशन्स असतील, किती प्रॉफिट किती लॉस तुम्हाला डायरी मेंटेन करावी लागते. त्यानंतर तुमचे एम्प्लॉई लोकच काय असतील त्यांचं तुम्हाला पूर्ण डायरी मेंटेन करावी लागते. किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, का बरं लॉस झाला, का बरं प्रॉफिट झाला, जसं याचं ॲनालिसिस करता आणि त्या गोष्टी फॉलो करता. सेम तसंच प्रोफेशनली तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये देखील करावं लागतं. जर तुम्ही अनप्रोफेशनल या बिझनेसमध्ये जर आलात की पैसे टाकले आणि नंतर तुम्हाला प्रॉफिट झाला आणि कॉन्स्टंटली असंच होत राहील, बिना अभ्यास करण्याचंच आपल्याला येणार 2-4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 15-20 लाख रुपये 50 लाख रुपये आपण कमवू शकतो आणि नंतर आपण गाडी बंगला वगैरे घेऊ, असं जर तुमच्या माइंडमध्ये असेल तर असं स्टॉक मार्केटमध्ये काहीही होत नाही. इट्स बिग परसेप्शन्स. हे खूप मोठा भ्रम आहे लोकांचा मार्केट्समध्ये. आणि आज मार्केटमध्ये 80% लोक आज मार्केटमध्ये 80% लोक याच भ्रमामध्ये उतरत आहेत. अभ्यास करत नाही, शिकण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, फक्त आणि फक्त तुक्के मारायचा प्रयत्न करत आहेत. सो मार्केटमध्ये असं काही होत नाही आहे. तुम्हाला प्रोफेशनली जसं तुम्ही ज्या तुमच्या फिजिकल बिझनेसमध्ये, ज्या तुमच्या प्रोफेशनल बिझनेसमध्ये तुम्ही ज्या ज्या प्रकारचे रूल्स फॉलो करता येतं, तेवढाच वेळ, तेवढाच अभ्यास, तेवढी स्टडी, तेवढीच डायरी तुम्हाला इथे सगळं मेंटेन करावं लागेल. सो अशा प्रकारे तुमचा माइंडसेट बनला पाहिजे की इथे तुम्हाला मेहनतच करावी लागेल. मेहनत केल्याशिवाय इथे देखील फळ भेटणार नाही आहे. हो सर, समजलं, कळलंय मला. सो हा वाला पहिला पॉईंट्स होता. उघडे सर, तुम्हाला समजलं का? हो सर, समजलं, कळलं मला. ओके. सो हा सर, परफेक्ट म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. हॅलो हॅलो सर. सर, परफेक्ट ट्रेडर बनायला किती वेळ लागेल सर? म्हणजे जसं आपण आता खूप जण घेतात ना, गाड्या गिड्या घेतात, तर त्यासाठी किती वेळ लागतात परफेक्ट ट्रेडर बनायला? बोला हॅलो सर. बोला. तर परफेक्ट ट्रेडर बनायला किती वेळ लागेल सर? जसं आपण आता खूप जण घेतात ना, गाड्या गिड्या घेतात, त्यासाठी किती वेळ लागतात परफेक्ट ट्रेडर बनायला? बघा सर, ॲक्च्युअलमध्ये काय असतं की तुम्हाला एकदा हा बेसिक कन्सेप्ट एकदा पूर्णपणे समजला ना, बेसिक कन्सेप्ट पूर्णपणे समजल्यानंतर त्याची तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस करावी लागेल. ते तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस समजलं तर टेक्निकल ॲनालिसिस पूर्णपणे तुम्हाला स्टडी करावी लागेल. एकदा तुमचा बेस कंप्लीट झाला आणि त्यानंतर तुम्हाला काही स्ट्रॅटर्जीज जर सापडले असतील किंवा जर तुम्ही स्वतः क्रिएट करताय तर त्या स्ट्रॅटर्जीवरती तुम्हाला खूप वेळ काम करावं लागतं. तुम्हाला महिना, 2 महिने, 3 महिन्यापर्यंत त्याच्यावरती कॉन्स्टंटली तुम्हाला त्याच्यावरती एंट्री एक्झिस्ट करावे लागतात. तुम्हाला डायरी मेंटेन करावी लागते. मग तुम्हाला एक आत्मविश्वास येतो की हे जे सेटअप्स असतं, या ठिकाणी जर असं सेटअप्स लागलं आणि इथं जर आपण एंट्री घेतली आणि इथं जर एक्झिट घेतली, जर 100 वेळेस जर असं सेटअप्सवरती ट्रेड करतोय तर 100पैकी 70 वेळेस 80 वेळेस अशा गोष्टी होत आहेत. म्हणजे मी याच्यावरती जर लक्ष ठेवलं आणि याच्यावरती विश्वास ठेवून जर मी एंट्री एक्झिट जर करत असेल तर 100 वेळेस जर मी एंट्री एक्झिट केलं तर 100पैकी 70 ते 80 वेळेसपर्यंत हे मला प्रॉफिट देऊ शकतं, 30पर्यंत मला लॉस देऊ शकतं. तर 30%मध्ये मग मी टार्गेट स्टॉप लॉस रिस्क रेशिओ जर मी ठेवला 1:2, 1:3, 1:4 पर्यंत, तर मग मला 70% जरी मला याच्यामध्ये रिस्क म्हणजे रिवॉर्ड जर भेटत असेल, मला 70%पर्यंत जर माझा प्रॉफिट होत असेल तर 70,000 रुपयापर्यंत मी प्रॉफिट कमवू शकतो आणि 30,000 रुपयापर्यंत मी लॉस घेऊ शकतो. सो हा माझा ट्रेडिंग सेटअप्स काम करतोय. अशा ट्रेडिंग सेटअप्स तुम्हाला बनवून त्याच्यावरती तुम्हाला वेळ स्पेंड करावा लागतो, टाईम स्पेंड करावा लागतो, तुम्हाला ते बघावं लागतं. तुमच्या डोळ्यांनी बघितल्याबरोबर तुम्हाला ज्यावेळेस समजेल की हा ट्रेडिंग सेटअप्स लागला आहे आणि इथं असं असं होणार आहे, त्या दिवशी समजून घ्यायचं तुम्ही परफेक्ट ट्रेडर बनलात. तोपर्यंत नाही. विदिन सेकंडमध्ये
मी कोणत्या तरी एका ट्रेडरचं हे इंटरव्ह्यू ऐकला होता. त्या ट्रेडरने सांगितलं होतं की मी ज्यावेळेस एक चार्ट बघायचो स्टार्टिंगला, त्यावेळेस मी एक चार्ट दिवसभर बघायचो. मी कित्येक महिने दिवसभर बघायचो. मी एकच चार्ट दिवसभर बघायचो. मी प्रत्येक कॅन्डल्सची मोमेंट मी दिवस बघायचो. त्याच्यानंतर काही काळ लुटला गेल्यानंतर ती माझी स्टेज मी अर्ध्या दिवसापर्यंत पोहोचली, की मी एक चार्ट अर्ध्या दिवसापर्यंत बघायला लागलो. त्याच्यानंतर एक वेळ अशी की एक चार्ट मला एक तासावरती जायला लागलो. आता एक वेळ अशी आहे, गेल्या 5-10 वर्षानंतर एक अशी वेळ आहे मला की विदिन सेकंडमध्ये मला चार्ट बघितल्याबरोबर समजतो की आता मार्केटमध्ये काय होणार आहे ते. सो ज्या दिवशी विदिन 5-10 मिनिटामध्ये जरी विदिन 5 मिनिटामध्ये जरी आपल्याला समजलं की मार्केटमध्ये हे होऊ शकतं, त्या दिवशी समजायचं आपण परफेक्ट ट्रेडर बनलो. सो त्याच्यासाठी किती कालावधी आपल्याला अभ्यास करावा लागेल हे आपल्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जेवढा जास्त काळ त्या गोष्टीला देणार तेवढं लवकर होणार. जर मी सांगितलं तुम्हाला की 3 महिने लागतील तुम्हाला, पण ते 3 महिने जर तुम्ही दिल्लीचे 8-10 तास जर तुम्ही त्याला वेळ देताय, तो अभ्यास करण्यासाठी, बॅक टेस्टिंग करण्यासाठी, लिहिण्यासाठी, त्या गोष्टी बघण्यासाठी, तर मग तुम्ही 3 महिन्यामध्ये होऊ शकता. बट मी 3 महिने सांगितलं आणि तुम्ही दररोज 1 तास अभ्यास करताय आडवा तिडवा, मग 3 महिने काय 3 वर्ष पण होणार नाहीये. सो ती वाली स्टेज येण्यासाठी आपल्यावरती डिपेंड आहे की आपण किती मेहनत घेतोय ते. मग ते आपण 3 महिन्यामध्ये आणू शकतो, शायद 2 महिन्यामध्ये पण आणू शकतो. क्लिअर? हो सर, थँक्यू. ओके, हां. सो मनोज सर, ये जो अपना पहला पॉइंट था, मेकिंग माइंड अबाउट दिस बिजनेस, क्या होता है स्टॉक मार्केट में जब लोग स्टॉक मार्केट में एंट्री करते हैं इस बिज़नेस में, तो अलग अलग थिंकिंग लेकर मार्केट में आ जाते हैं कि अभी अगर मैं मार्केट में आ चुका हूँ तो 15 दिन, 20 दिन या महीना, 2 महीना, 6 महीने के अंदर मैं गाड़ी लूँगा, बंगला लूँगा या फिर प्लॉट लूँगा, कुछ ना कुछ ऐसा मेरे पास होता जाएंगे कि मैं लाखों रुपए कमाऊँगा. ये वाला माइंडसेट लेकर इस बिज़नेस के अंदर आ जाते हैं. लेकिन क्या ये सच में पॉसिबल है? एक्चुअल में ये पॉसिबल है, लेकिन कब? आप देख सकते हैं कि लोग एक दिन का भी 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख तक भी कमाते, 1 CR भी कमाते हैं पर डे का. लेकिन वो दिन देखने के लिए उन्होंने कितने साल रात और दिन मेहनत कर चुके हैं हमको समझ में नहीं आता है. हम देखते नहीं है. नए लोग तो बिल्कुल देखते नहीं है. नए लोग क्या देखते हैं, किसी ने सोशल मीडिया पे, इंस्टाग्राम पे या फेसबुक पे उसका स्क्रीनशॉट डाल दिया कि देखो ये 50,000 का, ये लाख रुपए का डेली का कमा रहा है. तो यही स्क्रीनशॉट देख के हम क्या सोच लेते हैं कि अरे बंदा तो अभी भी मार्केट में लग चुका था, इतना पैसा कमा रहा है तो मैं भी कमा पाऊंगा. पहले उन्होंने 5 लाख, 10 लाख, 15, 20, 40, 50 लाख तक का लॉस में जा चुके वो लोग, इतने फ्रस्ट्रेट होके. 50-10 लाख का. अभी कल वीडियो देख रहा था, कुछ बंदे का नाम पता नहीं मुझे, कुछ ऑडी के ऊपर लेकर उसका फोटो था और 40 लाख रुपए लॉस में चला गया था. वो कुछ भी नहीं, जॉब, छोटा मोटा जॉब करता था, लोगों से पैसे लेता था, मार्केट में डालता था, पूरा लॉस में जाए 40 लाख रुपए. फिर 40 लाख से 4 करोड़ तक का सफर उसने बताया था. तो उसने बताया कि मुझे मार्केट्स में 3-4 साल तक ये स्टडी किया मैंने, 3-4 साल तक ये लॉस किया, फिर ये स्टडी किया, इतने दिन चले गए, फिर ये सारे हो जाए. मार्केट आपको इतना पैसा देता है कि आपको रखने के लिए भी जगह नहीं मिलेगी. लेकिन उसके लिए कैपेबल बनना पड़ता है, तभी ये पॉसिबल है. अगर आप अभी मार्केट के अंदर आ जाते और आपको ऐसा लगता है कि 2-4 महीने के अंदर ये सारी चीज़ें हो जाएगी, तो ये बिल्कुल पॉसिबल नहीं है. ये ऐसे लोग, मैंने मार्केट के अंदर पिछले 7 साल के मेरे करियर में ऐसे लोग बहुत सारे देखे मैंने. आज मार्केट में आ जाते और निकल जाते मार्केट में, फिर दिखाई भी देते नहीं और फिर स्टॉक मार्केट में गालियाँ देते हैं, जुगारे ऐसा है वैसा है, अपने लिए बना ही नहीं है, अपने लिए बनता ही नहीं है, सिर्फ पैसा देता नहीं, पैसे लेने के लिए बन चुका है, पैसे देने के लिए नहीं बनता है. ये सब चीज़ें बहुत सारी देखी है मैंने. तो इसके लिए प्रॉपर स्टडी करनी पड़ती है. हाँ जी सर. सो यही बताया था मैंने मराठी के अंदर. पहला पॉइंट था आपका. यहाँ तक समझ में आया आपको ये पहला पॉइंट? ओके. सो दूसरा पॉइंट आहे आपला रिस्क मॅनेजमेंट. मार्केट के अंदर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण उतरतो, रिस्क मॅनेजमेंट्स ज्या गोष्टीला आपण बोलतो, मार्केट्समध्ये
ज्या ज्यावेळेस लोक पैसा लावता येतं त्यावेळेस कशी रिस्क मॅनेज करावी लागते, काय करावं लागतं. बघा, मार्केट आलं, कोणताही बिझनेस जर आला तर बिझनेस नावाचं नाणं जर आपण वरती फेकत असेल तर आपल्याला ते नाणं जेव्हा खाली पडेल त्यावेळेस दोन्ही बाजू आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतील. प्रॉफिटची साईड पण ॲक्सेप्ट करावं लागेल, लॉसची साईड पण ॲक्सेप्ट करावं लागेल. या जगामध्ये असा कोणताही बिझनेस नाही आहे की जे फक्त प्रॉफिट आणि प्रॉफिटच तुम्हाला देईल. ते तुम्हाला लॉस पण देऊ शकतो, तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागेल. सो प्रॉफिट आणि लॉस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि बिझनेस नावाचं नाणं जर तुम्ही वरती फेकताय तर ते प्रॉफिटमध्येच हमेशा खाली पडेल असं काही सांगता येत नाही. प्रॉफिट आणि लॉस दोन्ही गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करावं लागतील. सो स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करत असतो, ट्रेडिंग करत असताना आपल्याला रिस्क मॅनेज करावी लागते हमेशा. म्हणजे जो तुमचा लॉस होतोय तो लॉस तुम्हाला हमेशा कव्हर करावं लागेल. मग याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट कशी असते, जस्ट एक्झाम्पल समजून घ्या. जर तुम्ही ट्रेड करताय तर ट्रेडमध्ये 4 ते 5 गोष्टी असतात. फर्स्ट, स्टार्टिंगच्या 4 गोष्टी जर तुम्ही ॲक्सेप्ट केल्या तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये महिन्याच्या शेवटी जे राऊंड फिगर जी आपली एंट्री असेल, राऊंड फिगर जो अमाऊंट असेल ते हमेशा आपण प्रॉफिटमध्येच असणार आहे जर स्टार्टिंगच्या 4 गोष्टी ॲक्सेप्ट केल्या तर. सो कोणत्या 5 आहेत त्या? फर्स्ट, जर खूप मोठा प्रॉफिट आपल्याला होतोय तर आपल्याला ॲक्सेप्ट करायचं असतं आणि एक्झिट करायचं असतं. सेकंड, जर छोटा प्रॉफिट होतोय तर ॲक्सेप्ट करायचं आहे आणि लगेच एक्झिट करायचं आहे. असं म्हणायचं की नाही की मला नाही एवढा छोटा प्रॉफिट जमणार नाही, मोठाच घ्यावं लागेल आणि मार्केटमध्ये थांबून बसायचं नाही. छोटा भेटतोय ना, लगेच ॲक्सेप्ट करायचं आहे, इगो आउट होऊ द्यायचं नाही, ॲक्सेप्ट करायचं आणि लगेच एक्झिट व्हायचं आहे. थर्ड पॉईंट्स, मार्केटमध्ये असं खूप वेळेस येईल की नो प्रॉफिट नो लॉसमध्ये तुम्हाला बाहेर पडावं लागेल. नो प्रॉफिट नो लॉसमध्ये जर तुम्ही अशी वेळ ते ट्रेड घेताय तुम्ही आणि अशी वेळ येते की प्रॉफिट पण होत नाही आणि लॉस पण होत नाही आहे, सो इक्वलमध्ये जर बाहेर पडावं लागत असेल 19-20मध्ये तर ॲक्सेप्ट करायचे अशा वेळेस आणि लगेच एक्झिट करायचे. फोर्थ पॉईंट आहे छोटा लॉस जर होत असेल ना, एकदम छोटा लॉस होत असेल ना तर ॲक्सेप्ट करायचं आहे आणि लगेच एक्झिट करायचं आहे. इगोट होऊ द्यायचा नाही किंवा आपला माइंड तिथं यूज करायचा प्रयत्न करायचा नसतो की नाही मग हा छोटासाच तो लॉस आहे, मग याच्यामधून आता तो आपल्या अपोजिट साईडला जाऊन मग लगेच आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. अशा कसल्या प्रकारचं डोकं न लावता, कसल्या प्रकारचं इगो हट होऊ न देता छोटा लॉस ॲक्सेप्ट करून लगेच आपण बाहेर पडायचं असतं. आणि 5वी गोष्ट आहे ती म्हणजे मोठा लॉस. स्टार्टिंगच्या 4 गोष्टी जर ॲक्सेप्ट करून जर आपण एंट्री एक्झिट जर आपल्याला करता येत असेल तर आपण मोठ्या लॉसकडे कधीच जात नाही. आणि राऊंड फिगर महिन्याच्या शेवटी जर तुम्ही बघितलं, मंथ एंडिंगला तुमची जी अमाऊंट्स तुम्ही टाकलेली होती त्या अमाऊंटच्या तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिटमध्येच तुम्ही राहताना दिसताल. सो अशा प्रकारे आपल्याला रिस्क मॅनेज करावं लागेल. सो हे ज्या 5 गोष्टी आहेत त्याच्यापैकी स्टार्टिंगच्या 4 गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट करावीच लागतील. क्लिअर तुम्हाला? हो सर, क्लिअर. उघडे सर, क्लिअर हा पॉईंट? हो सर, क्लिअर. ओके. हाँ सर. सो हाँ, मनोज सर, ये जो अपना सेकंड पॉइंट आपने लिया था रिस्क मैनेजमेंट वाला, ये आपको मराठी में मुझे कितना % आपको समझ में आया मुझे पता नहीं, मैं आपको हिंदी में समझा देता हूँ अभी. सो ये जो रिस्क मैनेजमेंट वाला जो पॉइंट है आपका, आवाज़ आ रही ना मेरी मनोज सर? हाँ. सो ये रिस्क मैनेजमेंट वाला जो है मैंने बताया था कि अगर कोई भी बिजनेस आप मार्केट के अंदर करते तो हर बिजनेस करने के लिए प्रॉफिट और लॉस दोनों चीज़ों आपको एक्सेप्ट करनी पड़ती है. अगर आप ये एक्सेप्ट नहीं कर पाते तो फिर आप बिजनेस नहीं कर पाएंगे. सो अपन बोलते हैं ना कि क्या बोलते हैं उसको, अगर आप कोई भी बिजनेस करते तो प्रॉफिट और लॉस दोनों चीज़ें एक्सेप्ट करनी पड़ती है. उसको क्या बोलते हैं भी,
मराठी में बोला ना कि अगर कोई भी आप सिक्का होता है, अगर सिक्का पर ऊपर ऊपर अगर उछालते, बिजनेस नाम का अगर कोई भी सिक्का अगर आप ऊपर उछालते हैं तो प्रॉफिट और लॉस एक ही सिक्के के दो बाजू है। तो हर बार वो सिक्का आपको प्रॉफिट में ही दिखाई देगा ऐसा बिल्कुल पॉसिबल नहीं है, आपको एक्सेप्ट करना पड़ता है। जैसे अदर बिजनेस के अंदर भी प्रॉफिट और लॉस दोनों भी अपन देखते हैं, लेकिन लॉस वो जो होता है लॉस मैनेज करने का प्रयास करते हैं अदर बिजनेस के अंदर, और फिर वो नो प्रॉफिट नो लॉस के अंदर मैनेज करने का प्रयास करते हैं। वैसे आपको स्टॉक मार्केट के अंदर अगर आप आ जाते हैं तो आपको 5 चीज़ें हैं, 5 चीज़ें के अंदर स्टार्टिंग की अगर 4 चीज़ें आप एक्सेप्ट कर लेते हैं तो आप स्टॉक मार्केट के अंदर महीने के एंड के अंदर, मंथ एंड में जब आप कैलकुलेशंस कर पाओगे, कैलकुलेशन जब आप करते हो कि महीने के स्टार्टिंग में इतनी इतनी अमाउंट मैंने ट्रेडिंग के लिए डाले थी, मतलब समझो मैंने 20,000 रुपये डाला था और अभी मंथ एंडिंग हो चुका है और अभी मिनिमम मेरे को 20%, 30%, 40%, मिनिमम 10% एक्स्ट्रा अमाउंट मुझे मिल चुकी है यहाँ पे, ये आपको दिखाई देगा वहाँ पे। तो कौन सी वो 5 चीज़ें, उसमें से कौन सी 4 चीज़ें आपको एक्सेप्ट करना है। तो देखिए मार्केट के अंदर जब भी आपको बड़ा प्रॉफिट होता है तो आपको एक्सेप्ट करके एग्जिट करना होता है, ज़्यादा लालच नहीं लेने होते। सेकंड होता है छोटा प्रॉफिट, अगर आपको छोटा सा प्रॉफिट मिल रहा है तो आपको छोटे से प्रॉफिट के अंदर आपको एग्जिट करना होता है। वहाँ पे आपका लालच करके नहीं जमता है कि आपको नहीं बहुत छोटा प्रॉफिट है, लास्ट टाइम तो बहुत बड़ा हो चुका था और थोड़ा सा ऊपर नीचे जाएगा जो भी कुछ हो जाएगा और मेरे को प्रॉफिट मिल जाएगा ज़्यादा, तो ये नहीं करना होता है। जो भी छोटा सा प्रॉफिट है वो भी आपको एक्सेप्ट करना है और एग्जिट करना होता है तभी के तभी। थर्ड होता है आपको बहुत ज़्यादा टाइम्स प्रॉफिट लॉस लेने से अच्छा है कि आपको नो प्रॉफिट नो लॉस इक्वल में बाहर पड़ना अगर पड़ता है आपको तो ये बहुत अच्छा डिसीजन होता है, नो प्रॉफिट नो लॉस के अंदर एग्जिट करना पड़ता है। तो ये बहुत अच्छा आपको जब भी ऐसी सिचुएशन आ जाती है नो प्रॉफिट नो लॉस के अंदर आपको बाहर पड़ना चाहिए, आपको एग्जिट करना चाहिए। जब भी आपको ऐसा लगेगा तो आपको एग्जिट करना चाहिए, क्योंकि अगर वहाँ से मार्केट लॉस में जा सकता है तो फिर प्रॉफिट लॉस अच्छा खेलते रहने से आपको नो प्रॉफिट नो लॉस इक्वल में बाहर पड़ना चाहिए और एग्जिट करना चाहिए आपको। ये 3 चीज़ें हो गई। और चौथा चीज़ हो जाए कि अगर आपको लॉस होता है तो छोटा सा लॉस होता है, जब भी आपको छोटा सा लॉस होता है ना तो छोटा सा लॉस एक्सेप्ट करके आपको बाहर पड़ना होता है, एग्जिट करना होता है। यहाँ पे आपको ईगो हर्ट नहीं होना चाहिए कि नहीं आपको ये छोटा सा तो लॉस है, ये मैं कवर कर लूँगा, ये मैं मैनेज कर लूँगा, ये मैं एवरेज कर लूँगा, फिर ऐसा हो जाएगा, फिर मेरे को लगता है ऊपर आ जाएगा। ये बिल्कुल भी अपना दिमाग लगाना नहीं है, बिल्कुल भी ईगो हर्ट नहीं करना है। अपना छोटा सा लॉस है, उस छोटा सा लॉस एक्सेप्ट करते तभी के तभी एग्जिट करना है आपको। और 5वां होता है बहुत बड़ा लॉस। तो अगर स्टार्टिंग के 4 पॉइंट 4 सिचुएशंस के अंदर आपको एंट्री और एग्जिट करना अगर आप एक्सेप्ट करना अगर आपको आ जाता है तो आपका बड़ा लॉस कभी भी नहीं होगा मार्केट में। और जब भी आप मंथ एंडिंग के अंदर कैलकुलेशंस करोगे आपका, तो आप हमेशा मंथ एंडिंग के अंदर कुछ ना कुछ तो अमाउंट आपकी प्रॉफिट में रहेगी। अगर आपने 20,000 रुपये डाले थे तो मिनिमम 22, 25, 30, 50 जो भी कुछ होगा मिनिमम, लेकिन आपकी अमाउंट जो है आपकी लॉस में कभी भी नहीं रहेगी। तो ये वाली अगर आप रिस्क मैनेजमेंट अगर आप करते तो यही था अपना दूसरा पॉइंट। क्या आपको समझ में आई है? नहीं सर, इसमें पता यही चल रहा है कि Okay. लालच नहीं करना कुछ चाहिए। सवाल है इसके अंदर आपका? और इसमें यही है कि लालच नहीं करना चाहिए। सॉरी आपका आवाज Right ना? ब्रेक हो रहा है। हाँ जी, हाँ जी। हाँ राइट। तो ये भी जो भी जो पॉइंट मैंने बताए वो शायद आपने लिख लेना चाहिए था। क्या लिख लिया आपने ये 5 पॉइंट ये? हाँ, तो ये आपको हमेशा याद रखना है। आप ट्रेडिंग को जब अभी स्टार्ट करने वाले हो ना 1-2 दिन के अंदर, तो फिर आपको ये याद रखना है कि ये मुझे आपको यूज ही करना है, ये अभी कभी फॉलो करना है। ये सिर्फ अगर आप डायरी के अंदर लिख लेते तो ये आपको प्रॉफिट नहीं दे सकते, ये आपको प्रैक्टिकली करना पड़ेगा। ये आपको हर ये जो रूल्स जो भी कुछ मैं बता रहा हूँ ना, ये आपको जो भी आप लिख लेंगे ना, ये लिखने के बाद आपको बाद में पढ़ना है ये,
और पढ़ने के बाद जब भी आप लाइव ट्रेडिंग करेंगे तो ये सारे रूल्स ठीक है सर। आपको यूज करने लाइफ के अंदर, ट्रेडिंग लाइफ के अंदर, तभी आप प्रॉफिटेबल लाइफ जी सकते हैं स्टॉक मार्केट के अंदर, राइट। सो तीसरे पॉइंट के पास चलते हैं अपन थोडासा। सो तिसरा पॉइंट आहे आपला स्टेबल माइंड सेटअप. ज्या ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये, स्टॉक मार्केट या बिझनेसमध्ये उतरत असतो त्या त्यावेळेस आपण वेगवेगळे भ्रम डोक्यामध्ये घेऊन उतरतो आणि माइंडसेट आपला स्टेबल नसतो. मॅक्झिमम तर लोक आहेत ना डायरेक्टली ऑप्शन्स मार्केटमध्ये एंट्री करतात. हे छोट्या मोठ्या गोष्टी फाउंडेशनवाला, इंटरमिडिएटवाला असं काहीच शिकत नाही. डायरेक्टली त्यांचा मित्र, त्यांच्या फ्रेंड्स बघतात, त्यांच्या फ्रेंड्सकडे येते आणि डायरेक्ट ऑप्शनचे त्यांच्याकडनं कॉल्स घेतात. 2-4 वेळेस स्टार्टिंगला 5-6 वेळेस त्यांना 1000, 2000, 5000, 10000, 20000पर्यंतचा प्रॉफिट होतो आणि त्यांना असं वाटतं की मार्केटमध्ये प्रॉफिट कमवणं खूप जास्त इझी आहे आणि फक्त कॉल घ्यायचा आहे आणि लावायचं आहे आणि पैसे येऊन जाता येतात. डायरेक्टली ऑप्शनमध्ये एंट्री करतात. डायरेक्टली ऑप्शनमध्ये एंट्री केल्यामुळे काय होतं आहे की मार्केटकडनं घेण्याचे ॲक्सेप्टेशन्स जास्त येत आहेत. माइंडसेट असा बनून जातो की मार्केटमध्ये 5 आणि 15,000 रुपये कमवणं म्हणजे 5-10 मिनिटाचा खेळ आहे फक्त. हा वाला माइंडसेट मार्केटमध्ये बनतोय. बट जे मार्केटची जे ॲक्च्युअल परिस्थिती आहे, जो खरतड प्रवास आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा, तो त्याने पूर्णपणे स्किप केलेला असतो आणि त्यामुळे त्याचं स्टेबल माइंडसेट कधीच बनत नाही त्या व्यक्तीचं. सो अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, मार्केट्समध्ये स्टेबल माइंडसेट असणं म्हणजे काय असतं. जस्ट एक्झाम्पल की जर आपला प्रॉफिट होतोय तर ॲक्च्युअलमध्ये हा प्रॉफिट का बरं होतोय, आपल्याला का बरं प्रॉफिट झाला आहे याच्यावरती डीपमध्ये स्टडी करणं. आज तुम्हाला 1000 रुपये प्रॉफिट झाला आहे, सो ॲक्च्युअलमध्ये का बरं प्रॉफिट झाला आहे, मला मी काय केलं ॲक्च्युअली ह्या प्रॉफिट होण्यासाठी. काय मी लोकांचे कॉल्स घेतलेत, काय मी तुक्का मारला आहे, का मी ॲक्च्युअलमध्ये काही ट्रेडिंग सेटअप्सवरती मी स्टडी करत होतो म्हणून मी इथे एंट्री घेतली आणि इथे एक्झिट घेतली. हे मी स्टडी केली होती की असं असं हा सेटअप्स लागल्यानंतर आपण याच्यामधून एंट्री एक्झिट केली पाहिजे, काय म्हणून मला प्रॉफिट झाला आहे. हे याची डीपमध्ये स्टडी करणं. आणि जर तिसरा पॉईंट नसेल, म्हणजे तुम्ही स्वतः जर स्टडी केलेलं नसेल, स्वतः जर तुम्ही स्टडी करून ॲक्च्युअलमध्ये ट्रेडिंग सेटअप्सवरती जर तुमचा ट्रेड जर नसेल आणि जर स्टार्टिंगचे 2-3 पॉईंट जर असतील की तुम्ही कोणाचा कॉल घेतला असेल किंवा कोणी तुम्हाला टिप्स दिली असेल किंवा तुम्ही तुक्का मारला असेल, या सगळ्या गोष्टीमधून जर तुम्हाला प्रॉफिट होत असतील तर समजून घ्या धोका खूप मोठा आहे. पुढे खूप मोठा धोका तुम्हाला मार्केटमधून होऊ शकतो. सो जर तुम्हाला लॉस होतोय, प्रॉफिट जर झाला तर लोकांचं एवढं उतावळे होतात. 5-10 हजार रुपयाचा, 2,000 रुपयाचा प्रॉफिट जरी होत असेल मार्केटमध्ये तर लोक एवढे उतावळे होतात, लोकांना असं वाटतं किंवा आपल्यालाच असं वाटतं, कदाचित तुम्ही सुद्धा याच्यामध्ये असणार फ्युचरमध्ये, असं वाटतं की नाही आता आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सगळं समजायला लागलं आहे. खास करून ज्यावेळेस आपल्याकडे ट्रेडिंग सेटअप्स किंवा आपला तुक्का ज्यावेळेस आपलं बरोबर ठरतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही आता ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये मला समजायला लागलं आहे, मला जेवढं समजतं तेवढं कोणाला समजत नाही आहे. हा वाला माइंडसेट्स होतो लोकांचा. आणि ज्यावेळेस लॉस होतो मार्केटमध्ये त्यावेळेस लॉस झाल्याच्या नंतर त्यांचा चेहरा न बघण्यासारखा होतो. असा माइंडसेट होतो त्यानंतर की मार्केट्समध्ये ॲक्च्युअली प्रॉफिट होतच नाही, मार्केट आपल्यासाठी नाहीच आहे, मार्केट पैसे देण्यासाठी नाही, मार्केट फक्त घेण्यासाठी बनलेलं आहे, मार्केट फ्रॉड आहे, मार्केट गॅम्बलिंग आहे, मार्केट जुगार आहे. हे सगळे शब्द, हे सगळा माइंडसेट माणसाचा बनून जातो. सो इट्स नॉट अ स्टेबल माइंडसेट. स्टेबल माइंडसेट म्हणजे काय की जर प्रॉफिट होतोय तर का बरं प्रॉफिट होतोय, जर मला लॉस होतोय तर मला लॉस का बरं झाला आहे, जर मी याच पॉईंटला जर लॉस घेते तर कित्येक लोकांनी प्रॉफिट कमवलं आहे मार्केटमध्ये आज, मग मी जर लॉस केला आहे तर काहीतरी माझं चुकत असेल तर का बरं लॉस केला आहे मी, कुठं मी एंट्री घेतली, कुठं एक्झिट केली, काय मी इथं एंट्री घेणं खरंच चुकीचं आहे का, काय इथं एंट्री घेणं एक्झिट करणं बरोबर आहे का. सो लॉस होण्याचं कारण शोधणं, ते डायरीवरती नोट करणं आणि नेक्स्ट टाईम जर लॉसचं जर ते कारण बनलेलं असेल तर तो पॉईंट कधीच पुन्हा रिपीट नाही होणार याची काळजी घेणं. आणि जर मला प्रॉफिट झाला असेल, या पॉईंट्समुळे जर प्रॉफिट झाला असेल तर तो कॉन्स्टंटली तो पॉईंट ट्रेडिंगमध्ये रिपीट झाला पाहिजे. या गोष्टी कॉन्स्टंटली नोट करून ठेवणं
आणि प्रत्येक गोष्टीवरती डीपमध्ये विचार करणं, प्रॉफिट आणि लॉस दोन्ही हा ॲक्सेप्ट सर, करणं क्लिअर क्लिअर. आणि त्याच्यावरती चिंतन मनन करणं, याला बोलतात सर स्टेबल माइंड सेटअप. क्लिअर? हाँ सर, क्लियर क्लियर. ओके. आणि सो मनोज सर, आपको आवाज आ रही है? मनोज सर, मनोज सर, हाँ. सो जो तीसरा जो पॉइंट है आपका स्टेबल माइंडसेट, जब भी अपन मार्केट के अंदर एंट्री करता है कोई भी बंदा, तो डायरेक्टली अपन ऑप्शन मार्केट के अंदर एंट्री करता है बंदा. सोचता है कि मेरा एक फ्रेंड है, उसको इतना अच्छा प्रॉफिट कमा रहा है, फिर उससे कॉल लेता है, उसका टिप्स लेता है और फिर वो प्रॉफिट बना लेता है. तो स्टार्टिंग के 2 4 5 10 15 दिन के अंदर वो डेली के 2 4 5 10 20 हज़ार कमा लेता है. और फिर उसको ऐसा लगता है कि यार मार्केट के अंदर 10-15 हज़ार रुपये कमा लेना तो कोई भी बड़ी चीज़ नहीं हो, तो 15-20 मिनट या 1 घंटे के अंदर का काम है ये. लेकिन एक्चुअल में वो दिन, उस दिन तक, उस सिचुएशन तक डेली का 5 10 15 20 हज़ार का प्रॉफिट कमाने के जो सिचुएशन है, वो स्टेज है, वहाँ तक पहुँचने का जो भी रास्ता था, जो भी प्रयासों वाला रास्ता था, वो उसने स्किप कर दिया है. और वो स्किप करने के बाद उसका माइंड कभी स्टेबल नहीं हो सकता. वो कभी स्टॉक मार्केट के अंदर कॉन्स्टेंटली प्रॉफिट कमा ही नहीं सकता, या फिर 6 महीने 1 साल के बाद वो स्टॉक मार्केट के अंदर आपको दिखेगा भी नहीं है. सो मार्केट के अंदर स्टेबल माइंडसेट होना बहुत ज़्यादा जरूरी थे. अगर आपको कुछ भी छोटा सा भी एक प्रॉफिट होता है, 2 4 5 6 हज़ार का अगर प्रॉफिट हो जाता है, तो इंसान इतना हवा में उछल जाता है, उसको लगता है कि मुझे स्टॉक मार्केट पूरा आ चुका है और मैं जैसे करता हूँ, मैं जैसा डिसीजन लेता हूँ स्टॉक मार्केट वैसे ही चलता है, या फिर स्टॉक मार्केट कैसा चलता है, कैसा डिसीजन लेता है, ये मुझे समझ में आता है और फिर मैं प्रॉफिट कर लेता हूँ. ये वाला माइंडसेट उसका बन जाता है. जब स्टॉक मार्केट में लॉस हो जाता है तो इतना नर्वस हो जाता है, बहुत ज़्यादा नर्वस हो जाता है. जब दूसरी बार लॉस होता है तो फर्स्ट स्टेट में चला जाता है. जब तीसरी बार लॉस हो जाता है, जब कॉन्स्टेंटली लॉस हो जाता है और जब अकाउंट खाली हो जाता है, तब ये सोचता है इंसान कि मार्केट एक्चुअल में गैम्बलिंग है, मार्केट जुगाड़ है, मार्केट अपने लिए बना ही नहीं है, मार्केट पैसे देने के लिए नहीं बने, सिर्फ पैसे लेने के लिए बनाए. ये वाले उसके शब्द होते हैं. तो इट्स नॉट अ स्टेबल माइंडसेट. सो मार्केट के अंदर स्टेबल माइंडसेट क्या होता है? अगर आपको प्रॉफिट होता है तो फिर आप सोचते हैं कि ठीक है, अगर प्रॉफिट हो रहा है तो कोई बात नहीं, अच्छी बात है, लेकिन ये प्रॉफिट मुझे क्यों हुआ है? क्या मैंने इसके लिए कुछ मेहनत की है? क्या मैंने उसके लिए कुछ मार्केट का स्टडी किया था? क्या मेरा कुछ ट्रेडिंग सेटअप बनाया था? क्या कुछ ट्रेडिंग सेटअप के ऊपर मैंने स्टडी की थी कि अगर ऐसा ऐसा ट्रेडिंग सेटअप मार्केट के अंदर अगर लगता है तो फिर यहाँ पे एंट्री ली जाती है या फिर एग्जिट ली जाती है? क्या मैंने ऐसा कुछ स्टडी किया था? और क्या मार्केट में ऐसी चीज़ कुछ लगी थी? और क्या मैंने उस एंट्री एग्जिट करके मैंने प्रॉफिट कमाया है? या फिर मैंने किसी के टिप्स ली थी, या फिर मैंने सिर्फ ऐसे ही तुक्का मारा था और फिर मुझे प्रॉफिट हो चुका है? ये सोचना बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है. और अगर पहले 2-3 पॉइंट है, अगर आपने कुछ किसी से कॉल लिया होगा, किसी के टिप लिए होंगे, किसी का तुक्का मारा होगा आपने और फिर प्रॉफिट कमाया होता, तो समझ लेना स्टॉक मार्केट आपके लिए नहीं है. ये आपको एक ना एक दिन आपका पूरा पैसा लेने वाला है, और आपका भी लेगा, कमाया हुआ भी लेगा ये. अगर आपको लॉस हो जाए तो आपको कॉन्स्टेंटली सोचना पड़ेगा, अगर अब मुझे लॉस हो रहा है तो फिर क्यों लॉस हो रहा है, क्या प्रॉब्लम है लॉस होने का? अगर मैंने आज लॉस किया है तो मार्केट में किसी न किसी ने तो प्रॉफिट कमाया, अगर मुझे लॉस हो रहा है तो क्यों मुझे लॉस हो रहा है, क्या प्रॉब्लम है? तो ये सोचना पड़ेगा. क्या मैंने तुक्का मारा था इसलिए लॉस हुआ? क्या मैंने किसी की टिप ली थी इसलिए लॉस हुआ? या फिर मैंने कुछ ट्रेडिंग सेटअप्स के ऊपर क्या मैंने स्टडी की थी? क्या मुझे कुछ यहाँ से एंट्री लेनी, यहाँ से एग्जिट लेनी, ऐसा कुछ सोचा था मैंने? और फिर मेरी एंट्री गलत हुई या फिर एग्जिट मेरी गलत हुई है, मैंने ट्रेडिंग सेटअप्स मेरा काम नहीं किया, मेरा एक ट्रेडिंग सेटअप्स काम नहीं किया इस ट्रेडिंग सेटअप्स ने, इसलिए मुझे लॉस हुआ. क्या ये दिक्कत थी इसलिए मुझे लॉस हुआ? आपको सोचना पड़ेगा, ये आपको डायरी के ऊपर लिखना पड़ेगा आपको कि हाँ मुझे प्रॉफिट होता तो इसके लिए मुझे प्रॉफिट हुआ, ये ट्रेडिंग सेटअप्स मैंने यूज किया था और इस ट्रेडिंग सेटअप्स की वजह से मुझे प्रॉफिट हुआ है.
ये ट्रेडिंग सेटअप्स मैंने यूज किया था, यहाँ से एंट्री ली थी, यहाँ से एग्जिट ली थी, ये सिचुएशंस मार्केट के अंदर क्रिएट हो चुकी थी और इसलिए मुझे लगा कि यहाँ से एंट्री लेना चाहिए, यहाँ से एग्जिट लेना चाहिए और तब मैंने किया था, लेकिन इसके वास्ते मुझे लॉस हुआ। तो आपको लिखना पड़ेगा, अगर ये सिचुएशंस मार्केट के अंदर लगती है, अगर आप एंट्री लेते हैं तो आपको लॉस होता है, तो ये सिचुएशन जब भी लगेगी तो मैं एंट्री नहीं लूंगा क्योंकि यहाँ से लॉस होता है। ये हर चीज़ आपको लिखनी पड़ेगी। ये जब ऐसा 3-4 महीने 6 महीने तक आप जब करते तो आपकी डायरी फुलफिल हो जाती है और तब आपका एक्सपीरियंस बहुत बड़ा हो जाता है, तब आपको समझ में जाता है कि मार्केट एग्जैक्टली काम कैसे करता है और जो जो कुछ लॉस के पॉइंट्स से आपकी लिस्ट बन चुकी है, जो जो पॉजिटिव पॉइंट्स है जहाँ से प्रॉफिट होता है उसकी आपके पास लिस्ट बन चुकी है हाँ जी सर। और फिर आप कॉन्स्टेंटली प्रॉफिट कमा सकते हैं मार्केट के अंदर। ओके। इट्स कॉल्ड एज स्टेबल माइंड सेटअप। समझ में है आपको? ओके, सो चलते हैं आपण नेक्स्ट पॉइंट के पास, मेकिंग रूल्स। सो ज्यावेळेस आपण मार्केट्समध्ये उतरतो, स्टॉक मार्केट या बिझनेसमध्ये येत असतो, त्यावेळेस जसं मी सांगितलं स्टार्टिंगलाच तुम्हाला की वेगवेगळे पॉईंट्स घेऊन वेगवेगळे ब्रश डोक्यात घेऊन मार्केटमध्ये उतरत असतो, परंतु याचे आपल्याला रूल्स किंवा याचं इम्पॉर्टन्स आपल्याला समजत नाही। जे रूल्स आपल्या प्रोफेशनल्समध्ये आहेत, जे पण आपलं प्रोफेशन असेल, चाहे तुम्ही बिझनेस करत असाल या फिर तुम्ही जॉब करत असाल, जर तुम्ही बिझनेसमध्ये करताय तर जसं तुमचा बिझनेसचा रूल्स आहे ना की तुम्ही करेक्ट या टाईमला शॉप ओपन करताय, करेक्ट त्या टाईम मीटिंग म्हणजे करेक्ट या टाईमला तुम्ही शॉप बंद करताय, करेक्ट एम्प्लॉय लोकांना ह्या वेळेला ते आलेच पाहिजे, तर करेक्ट एवढा माल तुम्हाला घ्यायचा आहे, एवढा विकायचा आहे, तुमची डायरी तुमची मेंटेन झालीच पाहिजे, काही नियम्स तुम्ही लावलेले आहेत ना तुमच्या बिझनेसला किंवा तुमच्या जॉबला। सो हे नियम तुम्हाला त्या मार्केट्समध्ये असे काही नियम लावावे लागतील। तुम्हाला डेली किती स्टडी करायची आहे, डेली तुम्हाला किती वाजता मार्केटमध्ये ओपन करून बघायचं आहे, कोणते कोणते पॉईंट्स बघायचे आहेत, तुम्हाला शेअर्समध्ये कसे ट्रेड लाईन्स ड्रॉ करून ठेवायचे आहेत, किती डेलीचे ट्रेड झाले पाहिजेत, किती % डेलीचा प्रॉफिट झाला पाहिजे, किती % लॉस ॲक्सेप्ट करून मार्केटमधून त्या दिवशी एक्झिट करायचं आहे, मार्केट बंदच करायचं आहे त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ओपन करायचं डायरेक्टली। हे सगळे काही नियम्स आहेत, हे तुम्हाला मार्केट्समध्ये गेल्यानंतर सांगेल हळूहळू की हे असं असं करायचं आहे। सो ते रूल्स आपण जसं जसं पुढे जाणार तसं तसं बघणार आहे। सो मनोज सर, ये जो चौथा पॉइंट है अपना मेकिंग रूल्स, जैसे अपना कोई भी आपका बिजनेस हो या फिर जॉब हो, जो अपने रूल्स आपके, जैसे अगर आप जॉब कर रहे हो तो करेक्ट टाइम को आप मार्केट मतलब जॉब को जाते, करेक्ट टाइम को आते, वही आपका यूनिफॉर्म में दूसरा यूनिफॉर्म आप ऑफिस के अंदर पहनते नहीं है, इतने ही घंटे आपको काम करना पड़ता है, ये टारगेट आपको अचीव करना पड़ता है, ये कुछ रूल्स जैसे आपके बन चुके। वैसे कोई अदर बिजनेस का होता है, कोई अगर आपका शॉप है तो इतने ही शार्प टाइम को आप ओपन करते, शार्प टाइम को आप क्लोज करते, आपकी कुछ डायरी मेंटेन करते, माल जो भी कुछ आपका है दुकान के अंदर भरते आप, फिर उसको सेल करते, फिर आप डायरी मेंटेन करते, प्रॉफिट लॉस लेते। वैसे ही आपको इस स्टॉक मार्केट बिजनेस के भी कुछ रूल्स है, आपको ये पूरे फॉलो करने पड़ेंगे। आपको डेली का प्रॉफिट लॉस मेंटेन करना पड़ेगा, डेली कितने ट्रेड्स लेने हैं, कितने एग्जिट करना है, कितना प्रॉफिट, कितना % प्रॉफिट कमाना है डेली, कितना % लॉस होने के बाद आपको मार्केट के अंदर एग्जिट करना है। ये सारे जो कुछ रूल्स है मैं आपको बताते रहूँगा और जैसे वैसे आपको आप आगे बढ़ते जाएंगे। क्लियर यहाँ तक? पाचवा पॉइंट आहे इन्व्हेस्टमेंट्स। हो येत आहे सर, येत आहे। मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट्स करतो ना, आवाज येतोय ना सर माझा तुम्हाला? मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण स्टॉक मार्केट या बिझनेसमध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो, बघा कोणताही बिझनेस जर मार्केटमध्ये तुम्हाला करायचं असेल तर खूप सारे इन्व्हेस्टमेंट्स करावे लागते। मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5-10 लाखाच्या आसपास होते। 5 लाखाच्या खाली तर कोणताच बिझनेस ओपन होत नाहीये जर आपण बिझनेस करतोय मार्केटमध्ये तर। आणि खूप सारे झंझट आहेत त्या बिझनेसला, तुम्हाला रेंट द्यावं लागेल, तुम्हाला एम्प्लॉय लोकांचं पेमेंट द्यावं लागेल, तो माल जो तुम्ही परचेस केलाय तो सेल झाला पाहिजे, तुम्हाला लाईट बिल द्यावं लागेल, मल्टिपल टेन्शन्स येतं, खूप साऱ्या गोष्टी आता। पण ज्यावेळी तुम्ही स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेस तुम्हाला हे सगळे पॉईंट तुमचे स्किप होत आहे आणि डायरेक्टली फक्त तुमच्याकडे एक लॅपटॉप किंवा मोबाईल आणि तुमचं डोकं असायला पाहिजे। सो मार्केटमध्ये ज्यावेळेस उतरतात लोक स्टॉक मार्केटमध्ये, त्यावेळेस खूप असे काही लोक आहेत की इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारे करायचा प्रयत्न करतात की त्यांच्या पूर्ण जीवनभराची पुंजी तिथे लावतात, पूर्ण सेव्हिंग तिथे लावतात,
काही लोक तर असे आहेत की पूर्ण कर्ज काढून तिथे लावतात, आणि काही लोक असे असतात की ते विचारतात की सर, जर मग मी 1000 रुपये लावले तर मग मला किती प्रॉफिट होईल, सर मी 500 रुपये लावले तर मग त्याचे किती होतील. सो मार्केटमध्ये एवढी पण इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे की आपल्या पूर्ण जीवनाची पुंजी निघून जाईल. आपल्याला जेवताना झोपताना पण आपलं लक्ष लागणार नाही, आणि एवढी पण इन्व्हेस्टमेंट करू नका की समोरच्याला ऐकण्यासाठीही लाज वाटेल, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फंड ट्रान्सफर करण्यासाठीही लाज वाटेल, आणि तुम्हाला त्याच्यामधनं तुमचे चार्जेस देण्यासाठीच तुमचे तेवढे चार्जेस कटतील. एवढी इन्व्हेस्टमेंट करू नका. सो मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्यावेळेस तुमची जी पण तुमची 1 किंवा 2 महिन्याची जी इन्कम असेल, 1 किंवा 2 महिन्याची जी तुमची इन्कम आहे, जो तुम्ही कमवताय, की समजून घ्या की तुम्ही 1 महिन्याला तुम्ही 10,000 रुपये कमवताय किंवा 20,000 रुपये कमवताय, तर तेवढी पुंजी तुम्ही तिथे लावू शकता मार्केट्समध्ये. त्यामुळे काय होणार आहे की शिकण्यामध्ये तुमचं मन लागेल, त्याचं इम्पॉर्टन्स पण तुम्हाला राहील, टेन्शन पण येणार नाही आणि इम्पॉर्टन्स पण राहील. आणि जरी यदा कदाचित जर तुमच्या काही चुकींमुळे जर ते झालं तर जास्तीत जास्त तुमचं 1 महिन्याचं मॅनेजमेंट हलेल, पण जास्त हो काही सर, तुमच्या क्लिअर. जीवनावरती फरक हो पडणार सर, क्लिअर नाही. आहे. सो एवढे इन्व्हेस्टमेंट करायची. क्लिअर इथपर्यंत? उघडे सर, क्लिअर? हो सर, क्लिअर आहे. सो मनोज सर, ये जो 5वां पॉइंट है आपका इन्वेस्टमेंट वाला, मार्केट के अंदर जब भी आप कोई भी बिजनेस करने के लिए जाते हैं तो आपको मिनिमम 5 से 10 लाख तक की इन्वेस्टमेंट लगती है. चाहे भी आप कोई भी शॉप ओपन करो, कोई बिजनेस ओपन करो, कोई मैन्युफैक्चरिंग यूनिट करो, या फिर कोई ऑफिस ओपन करो, कुछ भी करो, इतना इन्वेस्टमेंट तो लग ही जाता है. और बहुत सारे डेढ़ पैसा आपको डालना पड़ता है वहाँ पे, जिसका कोई ही नहीं है. जैसे कि ऑफिस का रेंट होगा, शॉप का रेंट होगा, जो भी कुछ रेंट देना पड़ेगा, पेमेंट जो होता है एम्प्लॉय लोगों का वो देना पड़ेगा, लाइट बिल देना पड़ेगा, जो भी कुछ आपने परचेस किया है, जो भी कुछ आपका इंस्ट्रूमेंट सामान जो भी कुछ आपने परचेस कर लिया है जी वो सर। सामान आपको बेचना पड़ेगा. तो ये सारी चीज़ें करके फिर आपको डायरी मेंटेन करनी पड़ेगी. ये सब कुछ आपको करना पड़ता है. आवाज़ आ रही है मेरी? हाँ. सो स्टॉक मार्केट के अंदर ये कुछ भी करने की जरूरत नहीं है. आप लैपटॉप, मोबाइल या फिर टैब ऐसा कुछ होना चाहिए आपके पास, और आपका दिमाग होना चाहिए, फिर आप यहाँ से पैसे कमा सकते हैं. लेकिन जब भी इस बिजनेस के अंदर इन्वेस्टमेंट की बारी आ जाती तो कुछ लोग ऐसे होते कि इतनी इन्वेस्टमेंट करते हैं उसके अंदर कि आपकी पूरे जीवन की पूंजी लगा देते हैं वहाँ पे. जो भी कुछ कमाए हुआ है, जो भी कुछ सेविंग है, वो कुछ लगा देते हैं. कुछ लोग तो ऐसे होते हैं कि अपना तो खुद को लगा लेते हैं, लेकिन कुछ लोगों से उधार लेके भी वहाँ पे लगा देते हैं. और कुछ लोग ऐसे हो जाते हैं तो पूछते हैं कि सर, अगर मैं 1000 रुपये लगाऊंगा तो भाई उसके 1000 रुपये के मेरे कितने हो जाएंगे, मैं 500 रुपये लगाऊंगा तो फिर कितने हो जाएंगे, मैं अगर 2000 लगाऊंगा तो फिर उसके कितने हो जाएंगे. तो इतने भी इन्वेस्टमेंट नहीं करनी चाहिए कि आपको खाते समय, सोते समय आपका ध्यान न लगे, दिल धड़कता रहे आपका. और इतनी भी इन्वेस्टमेंट ना करें आप कि आपको सामने वालों को बताते हुए भी आपको शर्म आ जाए, आपको ट्रांसफर करते हुए भी शर्म आ जाए, या फिर आपको जो भी को आप कुछ ट्रेड कर रहे हैं उसके चार्जेस के अंदर ही आपका पूरा चला जाए. इतनी भी इन्वेस्टमेंट ना करें. इन्वेस्टमेंट आपको स्टार्टिंग में इतनी करनी चाहिए, स्टार्टिंग में बोल रहा हूँ मैं, स्टार्टिंग में जब तक आपको आत्मविश्वास नहीं आ जाता है, आपको कॉन्फिडेंस नहीं आ जाता है मार्केट का कि अगर इतना अगर मैं इन्वेस्टमेंट करता हूँ तो इतना % मैं डेली का निकाल सकता हूँ, अगर इतना % मुझे चाहिए डेली का तो इतनी इन्वेस्टमेंट चाहिए. जब तक ये वाला कॉन्फिडेंस आपको नहीं आता है तो फिर तब तक आप स्टार्टिंग में इतने इन्वेस्टमेंट करनी है जितनी आपकी 1 महीने की इनकम है. अगर समझ लो आपकी 1 महीने की इनकम 20,000 है तो अपने 20,000 रुपये वहाँ लगाना चाहिए, ताकि अगर आपका लॉस भी हो जाता है तो आपका मैक्सिमम 1 महीने का जो आपका मैनेजमेंट है वो ऊपर नीचे हो जाता है, लेकिन कुछ ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा, ज़्यादा टेंशन नहीं आ जाएगा, और आपका ध्यान भी वहाँ पे लगा रहेगा. इतनी ही इन्वेस्टमेंट मार्केट के अंदर करना चाहिए. तो ओवरऑल ये आज का अपना पहला चैप्टर था. विशेष ऐसा कुछ नहीं था इसके अंदर कि अगर ये नहीं करते तो फिर आपको एनालिसिस करना नहीं आ सकता था, ऐसा कुछ नहीं था. लेकिन मार्केट का सच
जानना बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट है इस बिजनेस का, अगर आप इस बिजनेस के अंदर एंट्री कर रहे हैं तो। बिकॉज मार्केट के अंदर जब भी लोग आ जाते हैं तो अलग अलग भ्रम लेके मार्केट में आ जाते हैं, लेकिन अगर ये वाला माइंडसेट आप मार्केट में अगर लेके उतरे हो, जो भी कुछ चीज़ें मैंने आपको बताई है रियलिटी मार्केट का, यही रियलिटी, यही सत्य है, यही शाश्वत सत्य है मार्केट का। ये अगर आपके दिमाग के अंदर आप डाल देते हैं और उसके साथ अगर आप स्टडी करने के लिए और मार्केट के अंदर काम करने के लिए चालू कर देते हैं तो शायद पैर और दिमाग दोनों भी ज़मीन पे रहकर अपन मार्केट के अंदर चल सकते हैं और फिर अपन लंबे रेस का घोड़ा बन सकते हैं। यही कुछ मोरल ऑफ द स्टोरी थी इस चैप्टर की। तो ये अपना पहला चैप्टर ख़त्म हो चुका है।